नमस्कार मित्रांनो, मी बाजीराव आहेर, राहणार लोणी खुर्द, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर. आपणासमोर फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमामधून चित्रपट गीतं, गझल, कव्वाली, भक्तिगीतं, भावगीतं या स्वरूपातून आपली भेट होत असते. आपण खूप चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. आज एका अत्यंत वेगळ्या विषयावर, जो खूप मोठा गहन प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा. माझा विषय आहे पाणी वाचवा आणि जीवन आनंददायी करा. असं सांगितलं जातं की पृथ्वी तलावर जवळजवळ 80% पाणी आहे आणि 20 ते 22% जमीन आहे. परंतु हे सगळं पाणी समुद्रामध्ये आहे, खारं पाणी आहे, त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. तर आपण पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे गांभीर्यानं शिकलं पाहिजे. शेती असो, शेतीमध्ये आपण ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा उपयोग केला पाहिजे. पिकांना हवं तेवढं, हवं तितकंच, हवं तितक्या प्रमाणातच पाणी आपण दिलं पाहिजे. अतिरिक्त पाणी त्याचा अपव्यय होऊन जातो, ते जमिनीमध्ये पिकाच्या मुळांच्या खालच्या भागात पाझरून जातं. जरुरी इतका पाण्याचा वापर केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा, तुषार सिंचनाचा वापर केला पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या कारणासाठी पाण्याचा वापर करत असतो. मग स्वयंपाक असेल, धुणी भांडी असतील, कपडे धुणे असतील, किंवा बगीच्याला पाणी मारणं असो, किंवा गाड्या धुणं असो, अंगण धुणं असो, वेगवेगळ्या कारणासाठी आपण पाणी वापरत असतो. याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत. तर महिला स्वयंपाकघरामध्ये जास्त त्यांचा संबंध येतो, तर पुरुषांचा विशेषतः गाडी धुणे, अंगण धुणे, सर्व्हिसिंग या माध्यमातून वापर होत असतो पाण्याचा. पाणी इतकं अल्प आहे की 80% पाण्यापैकी फक्त 3% पाणी आपल्याला गोड्या स्वरूपामध्ये शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध आहे. तर हे पाणी आपण खूप जपून वापरलं पाहिजे. आपण पहिल्यांदा गृहिणींना मी सांगू इच्छितो की स्वयंपाकामध्ये भाजी धुणे किंवा स्वयंपाक करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जरूर तितकंच पाणी आपण वापरलं पाहिजे. आणखी एक गोष्ट आहे आंघोळीसाठी. आपण शॉवर चालू करतो, बऱ्याच वेळेला आपल्याकडं पाणी भरपूर असतं, मुबलक असतं, आणि आपण त्याचा अक्षरशः त्याची नासाडी करतो. तर आंघोळ करताना आपण एक 10 लिटर पाण्याची बादली जर भरून घेतली आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपण आंघोळ जर केली तर व्यवस्थित आंघोळ होऊ शकते. परंतु अक्षरशः आपण 50-100 लिटर पाणी वाया घालवतो, काही सतत शॉवर सुरू असतो. तर याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जेव्हा दाढी करतो त्यावेळेला सुद्धा नळाजवळ थांबून आपण शेविंग करतो आणि नळ आपला चालूच असतो दाढी होईपर्यंत 5-10 मिनिट, आणि तेवढ्या कालावधीमध्ये कितीतरी पाण्याचा नाश होऊन जातो. तर ते जेवढं लागेल तेवढंच आपण एखाद्या पात्रामध्ये 100 मिली पाणी घेतलं तरी तेवढ्यातूनही आपले शेविंग किंवा दाढीचा भाग होऊ शकतो. स्वयंपाकघरामध्ये मी सांगितलं. कपडे धुण्यामध्ये गृहिणींसाठी मी सांगू इच्छितो की कपडे धुण्यासाठीही आवश्यक तेवढं पाणी वापरावं. नळ मोठ्या फोर्सने चालू असतो, खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातं. तोच आपण जर 50% कमी केला, 60% कमी केला, तर तेवढ्या अल्प पाण्यामध्ये सुद्धा आपलं भांडी धुण्याचं, स्वयंपाकाचं, कपडे धुण्याचं ही सगळं काम होऊ शकतो. जेव्हा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आपल्याला पाणी पुरवठा करते 2 दिवसाआड, काही ठिकाणी 8 दिवसाआड, 10 दिवसाआड, उन्हाळ्यात तर महिना पाणी येत नाही, तर त्या ठिकाणी आपण जरुरी इतकंच पाणी स्टोअर केलं पाहिजे. आणि अतिरिक्त जर पाणी आपल्याला येत असेल, 1 तास जादा येत असेल, तर आपण आपला पाण्याचा कॉक बंद केला पाहिजे. म्हणजे उगीच गाड्या धुण्यासाठी आपण शेकडो लिटर, हजारो लिटर पाणी वाया घालवतो, किंवा आपलं अंगण त्याच्यामध्ये मारण्यासाठी आपण पाण्याचा वापर अगदी हिवाळ्यातही करतो, उन्हाळ्यातही करतो. तर तो आपण न करता त्याच्यातून थोडा वेळ जरी आपल्याला गार वाटत असेल, बरं वाटत असेल, परंतु फक्त अर्धा तास तो परिणाम जास्तीत जास्त टिकतो आणि त्यानंतर पुन्हा धूळ येऊन बसते. म्हणजे आपण खूप पाण्याची नासाडी करतो. आणि हे जर आपण केलं नाही तर आपल्या मुलांवरही ते संस्कार होणार नाहीत.
पुन्हा गाडी धुताना सुद्धा आपण एखाद्या बादलीमध्ये बकेटमध्ये पाणी घेऊन फडक्या ओलं करून जर धुतलं तर एखाद्या दुसऱ्या बादलीमध्येही कुठलीही गाडी धुवून होऊ शकते. पण विनाकारण बोरचं किंवा ग्रामपंचायतचं गोडं पाणी आपण जर वापरलं तर त्या पाण्याचा नाश होऊ शकतो. अशा पद्धतीने कोणत्याही दैनंदिन कार्यासाठी पाणी हे खूप जपून वापरलं पाहिजे अशी मी आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. नाहीतर पुढच्या पिढ्यांना वापरण्यासाठी, पिण्यासाठी, धुण्यासाठी, दैनंदिन गरजेसाठी हे पाणीच उपलब्ध राहणार नाही. कदाचित भविष्यामध्ये अशी वेळ येऊ शकते की मुलांना आपण सांगतो पूर्वीच्या आठवणी की ओढ्यांना, नद्यांना स्वच्छ पाणी व्हायचं, बारमाही पाणी व्हायचं, आमच्या ओढे नद्या वाहत्या असायच्या. आज ते स्वप्न झालेलं आहे. तसंच आपण उद्या कदाचित अशी नक्कीच वेळ येणार आहे की मुलांना पाण्याचे हे जे आपण चैन आता करतोय हे आणखी 20 वर्षांनी हे त्यांना पटणार नाही. कारण फक्त अंग घासावं लागेल ओल्या फडक्याने, एवढं दुर्भिक्ष पाण्याचं होईल. लोकसंख्या वाढतीच आहे. तर आपण पाण्याचा जपून जेवढं शक्य आहे तेवढं त्या ठिकाणी आवश्यक तेवढंच त्याचा वापर केला पाहिजे. पिण्यासाठी सुद्धा आपण जेवढं पाणी लागेल तेवढंच घेतलं पाहिजे. पाणी हे तोंडाने न पिता वरून पिलं पाहिजे. मुलांनी शाळेत जेव्हा पाण्याच्या बॉटल नेतात तेव्हा आवश्यक तेवढं पाणी वापरलं पाहिजे. उरलेलं पाणी शाळा सुटल्यानंतर पुन्हा घरी आणलं पाहिजे, वापरलं पाहिजे. पाणी हे कधीही शिळं होत नाही. परंतु आमच्या गृहिणी दुर्दैवाने शिळं पाणी टाकून देतात. ताजं पाणी भरण्याच्या खाली जुनं पाणी टाकून देतात. कालचंच भरलेलं, परवाचंच भरलेलं पाणी टाकून देतात. परंतु जिथून पाणी येतंय ते विहीर असो, तलाव असो, ग्रामपंचायतची टाकी असो, तिथंही तर ते पाणी शिळंच असतं. तेव्हा आग्रहाची विनंती अशी असेल की पाण्याचा अत्यंत जपून काटकसरीनं वापर करा. जेवढं शक्य आहे तेवढंच वापरा. जेवढं असेल तेवढं त्याचा वाचवा ते पाणी. आणि पुढच्या घटकांसाठी किंवा कित्येक लोकांना 4-4, 2-2 किलोमीटरवर पायी जावं लागतंय आणि ते बिचारी विहिरीत धोकादायक जीव धोक्यात घालून ते पाणी तिथून थोडं थोडं घेतात आणि 2-2 किलोमीटर, 3-3 किलोमीटर चालत जातात. दुष्काळामध्ये हे पाण्याचं दुर्भिक्ष मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर आपण सर्वांनी, मी स्वतः, आपण आजूबाजूला पाहतो की आपण सर्वजण पाण्याचा किती अपव्यय करतो, किती नासाडी करतो, किती नाश करतो. तर खूप कळकळीची विनंती आहे. मी बाजीराव आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये होतो. जर कुणाला या बाबतीत माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा मोबाईल क्रमांक मी तुम्हाला सांगतो, 98 22 892 866. पुन्हा सांगतो, 98 22 892 866. या विषयावर आपण गांभीर्याने विचार करावा. थोरा मोठ्यांनी, सिनियर सिटीजन्सनी, घरातल्या प्रौढांनी, गृहिणींनी जर ह्याचं आचरण केलं तर आपली मुलं सुद्धा त्याचं अनुकरण करतील, पाणी जपून वापरतील आणि भविष्यामध्ये त्याचे आपल्याला निश्चितच फायदे होतील. कोणतीही गोष्ट असतो ती जपून आणि लागेल तेवढीच जर आपण वापरली तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. कृपया सर्वांनी या विषयावर विचार करावा आणि नुसता विचार करू नये तर ही गोष्ट अंमलात आणावी अशी मी माझ्यातर्फे आपल्याला कळकळीची विनंती करतो. मित्रांनो, धन्यवाद.